आज आळाफाटा या ठिकाणी म्हणजे आपल्या सर्वांना मला तर पहिल्यांदाच हे संमेलन पाहायला मिळते। किन्नर समाजाचं संमेलन आणि या समाजाचा खऱ्या अर्थानं आपल्या आळाफाटा परिसरामध्ये नानीने जे काम केलं ते काम करत असताना समाजाला जे न्याय द्यायचं काम केलं, स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी तयार केलं आणि त्या गेल्यानंतर त्यांच्या 40व्या कार्यक्रमाला मी त्या दिवशी उपस्थित होतो आणि त्या दिवशी आम्ही सर्वजण ताईंकडे मागणी केली की आमचं आरोग्य शिबिर, आमचं संमेलन या ठिकाणी 7 दिवसाचं त्या ठिकाणी आरोग्य शिबिर त्या ठिकाणी झालं पाहिजे। आणि हे होत असताना आज सन्माननीय व्यासपीठ ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी हे आरोग्य शिबिर उपलब्ध किंवा या आरोग्याची सेवा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आता गोटणे साहेबांनी सांगितलं की ह्या समाजामध्ये पाण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला हा माणूस आहे, त्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याला सगळं काही अधिकार ते मिळाले पाहिजेत। आणि म्हणून हा समाज आपलं जीवन जगत असताना ज्या लोकांना कळतं, ज्या बांधवांना कळतं, त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा आशीर्वाद हा शुभ मानला जातो आणि म्हणून काही लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मला तर आळ्याफाट्यावर बरीचशी मंडळी नेहमी सातत्यानं नानींचा आशीर्वाद घ्यायला त्या ठिकाणी यायची। आणि म्हणून शेवटी या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि ह्या समाजाला आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य करण्याचं भावना या ठिकाणी आहे। आज नानी गेल्यानंतर राणीताई या ठिकाणी ते चालवणार आहेत। नक्कीच जसं संतोष भाऊनी सांगितलं, जिथं जिथं गरज लागेल, जिथं जिथं मदत लागेल त्या ठिकाणी आपण त्यांना मदत करण्याचं काम या ठिकाणी करत राहू। खरं तर आशाताईंवर सातत्यानं नानीकडं परंतु राणीताई यायच्या आणि मागण्या मांडायच्या। ताईंनी सांगितलं मगाशी वैशालीताईंनी की त्यांचा बिल्डिंगचा नोंदणीचा प्रश्न होता, त्यांचा विजेच लाईटचा प्रश्न होता। एवढंच नाही परंतु आम्ही रस्ता ताईंनी त्या ठिकाणी 10 लाख रुपये टाकून वर्ष झाले, ग्रामपंचायत टाळाटाळ करत होती। खऱ्या अर्थानं नानींच्या काळात तो रस्ता पूर्ण होऊन जायला पाहिजे होता, परंतु त्या ठिकाणी त्यांची ड्रेनेज लाईन सुद्धा होणं बाकी आहे आणि म्हणून येत्या 8-10 दिवसात ते सर्व पूर्ण होईल। आणि ह्या समाजासाठी आशाताई किंवा आम्ही सर्व मंडळी जे जे काही करता येईल ते चांगलं काम, चांगलं सहकार्य सातत्यानं पुढच्या काळामध्ये करत राहू। आज खरं रामनवमी आहे, रामनवमीच्या आपल्याला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो।